शांत राहायचं सांगितलं. किती माझी तब्येत खराब झाली तरी तुम्ही शांतच राहायचं, येडवणी करायचं नाही. मला माहिती आहे तुम्हाला माझी माया आहे, मला तुमची माया आहे. किती त्रास झाला तरी तुम्ही शांत राहायचं. मी मेल्याच्या नंतर तुम्ही तरी पण शांतच राहा, माझं आव्हान आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं तुम्ही तुमचं करा, पण तरीही त्याच्यानंतरही माझं म्हणणं आहे तुम्ही शांत राहा. ही लढाई शांततेने लढायची, जिंकायची. मी मरूस तर हटणार नाही, हे देवेंद्र फडणवीसला ठासून सांगतो की मी मरूस तर मुंबई सोडत नाही. फक्त कारण करू नका. न्यायालयाच्या सगळ्या नियमाचं आपल्या पोरांनी पालन करावं, जसं रात्री केलं तसं. न्यायदेवता आपल्यासाठी आहे.